चला पंच फटाफट जायचंय आणि आपला निर्णय कळवायचाय. पहिला चेंडू असणार नो आणि गोल बॅट्समनसाठी संधी असेल ती फ्रीडची. पाहूया उंचावरून पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू येतोय. झेल खाली असणार पण झेल नसणार याची नोंद घ्यायची. तोपर्यंत दोन धावावर समाधान मानावे लागेल. याचंय विजयदादा डोके आपण याचंय. रवी आलाय गोलंदाज ट्रॅक फर्स्ट ओव्हरला झाली सुरुवात. चांगली ओव्हर टाकत असताना पहिला बॉल आला नव्हता. त्यानंतर कमबॅक केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय, नॉन स्ट्राईकला पाहतोय पण गणपत पाहतोय. धावफलकर धावा लावल्या जातात. बिना गाड्याच्या मोबदल्यात 11 धावा. फर्स्ट ओव्हर 3 ओव्हरची मॅच आणि इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडलाय. त्यानंतर इथे मात्र डॉट आणि डॉट फेकले जात आहेत. पुढचा बॉल डान्सिंग द ग्राउंड खेळलाय. झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँडला बॉल डिलिव्हरी झालाय. भूषण बॉलला उचली करेल फेकेल. तोपर्यंत मिळतील 2 धावा. पहिल्या ओव्हरची सुरुवात अगदी पहिल्या ओव्हरमध्ये मागणा ठरत असताना गोलंदाज रवीला पाहतोय. एका बाजूला अजय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज गणपत. 3 ओव्हरची बाय सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल. राहुलला थोडंसं पाठी ठेवलंय. त्यानंतर गणपत आणि अजयला पुढे काढलंय. पाहूया पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातील टीम बेडसगावकडून. अगदी पहिली ओव्हर टाकत असताना गोलंदाज रवी. हा बॉल चांगला आहे. जोरदार अपील. इथे मात्र अपील केली जाते. षटक क्रमांक मैदानात समाप्त झालं पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आल्या 13 बिना गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणपत. दुसरी ओव्हर गोलंदाज भूषण. पहिला बॉल फुलटॉस होता. अभिषेक मध्ये केलाय. स्वीप अँड ड्राईव्ह. बॉल जाय सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर भव्य दिवस स्वागत करत असताना भूषणचं हालाय चौकार. बॉल स्ट्राईक मिळाली तसा मात्र चौकार दाखवला. पुन्हा एकदा टॅप केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय अजय. मागे फिरलाय. थ्रो चांगला होता. धाव सोडायची होती. धाव झाली असती परंतु कॉलिंग थोडीशी लेट झाली आणि त्यानंतर एकच धाव समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या बॉलवर आलाय चौकार आणि हा दुसरा बॉल एका धावेचा.
पुढचा बॉल गोलंदाज भूषणचा, स्ट्राईकला फलंदाज अजय. हा बॉल मिस झालाय. अगदी तेज तर रफ्तार मध्ये फेकलेला हा बॉल आणि फलंदाज अजयला आलाय डॉट. चांगली बॉलिंग होती पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला जातोय. जरी पहिल्या बॉलवर चौकार आला तरी 2 बॉल चांगले फेकलेत आणि हा तिसरा देखील चांगला फेकला. येस, इट इज आउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजय बॅक टू द डगआउट. डिझाय नवीन बॅटर इंटर झालाय क्रीजवर. राहुलला पाहतो वन डाऊनला आलाय. अगदी स्वस्तात बाद होत असताना अजयला पाहिलं. त्यानंतर नवीन गोलंदाज मैदानात भूषण. पहिलाच बॉल राहुल साठी खोदून काढायचा होता आणि चांगला बॉल. पुढचा बॉल गोलंदाज भूषणचा, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बॅट्समन पाहतोय आपण गणपतीचा बॅटमधून. एक चौकार आलाय. 2 बॉलचा खेळ मात्र गणपतनी केलाय आणि एक चौकार दाखवला आणि एक एकेरी धाव. त्यानंतर इथं मिस झालाय. हा बॉल ओव्हरचा शॉट गोल्ड करत असताना आलाय डॉट. चांगली ओव्हर. फक्त पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर 6 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने आणि 12 बॉलचा खेळ मैदानातून आउट झालाय. येण्या फक्त 6 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये धावफलक धावा झाल्या टीम बिडसगाव संघाच्या मैदानात. आपण पाहू शकाल 19 कैलासाला गोलंदाज ट्रॅकवर लास्ट ओव्हरला झाली सुरुवात. स्ट्रायकर फलंदाज राहुल जेल उडालाय. जेल खाली शतक वेगाने आलाय. इथे मात्र जेल मिस झालाय आणि इथे धावा चोरल्या जातात 2. पुढचा बॉल कैलासचा पहिल्याच बॉल मात्र संधी निर्माण करून दिली होती. हा बॉल इथे चांगला आहे. डॉट झालाय. चांगला बॉल. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या. दुसरा बॉल डॉट आला. 3 ओव्हरची मॅच. 21 धावा धावफलकावर. 1 गडी मात्र गारद झालाय टीम बिडसगावचा. पुढचा बॉल
चांगला बॉल, चांगली लाईन, चांगली लेन, चांगली दिशा. कधी बॉलला उडवला जातोय, कधी जमिनीलगत फेकला जातोय, तर कधी पुढ्यातून उडवला जातोय. पुन्हा एकदा चांगला बॉल आलाय. डॉटचं समीकरण बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकले. फलंदाज राहुलला, गोलंदाज कैलास चांगली गोलंदाजी करतोय मैदानात. पाहू शकाल पुढचा बॉल. अगदी 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि या 2 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील. हा बॉल झेल उडालाय. इथे मात्र मनूचा कॉल 2 धावा पूर्ण. थ्रो चांगला आलाय. इथे मात्र दोनच धावा फरक ऍड केल्या जातील. हा बॉल वाईड मागितला जातो पंचांकडे. ओव्हरची समाप्ती आणि मात्र धावा झाल्यात 18 बॉलच्या समाप्तीनंतर. 23 धावा. येणारे बॉल 18 आणि बनवायचे 24. तर यानंतरचा सामना असेल श्री सिद्धिविनायक काराव विपक्ष ओम साई 11 दात्रीची वाडी. तर दोन्ही संघाचा संघनायकाने टॉस उडायला यायचा आहे. दात्रीची वाडी टीमचा कॅप्टन आणि काराव टीमचा कॅप्टन टॉस उडायला यायचा आहे.
सेमीफायनल मात्र इथे मॅच खेळवली जाईल. या पुढची मॅच कारा विपक्ष दात्रीची वाडी. पहिला बॉल मंगेशचा. इथे काय कॅच पकडली जाते. कॅच ऑफ द डे. फलंदाज बाद. भूषण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात मनोजदा जाताना पाहतोय आपण. पाहूया पुढचा बॉल मंगेशचा. मनोजसाठी सॉफ्ट हँड हाताने खेळला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी टिचून मारा करावा लागेल मंगेशला गोलंदाजी करत असताना आणि तेच काम इथे केलं जात आहे. 16 बॉल आणि 24 ची गरज. चांगली गोलंदाजी होती. गोलंदाज मंगेश उघडे 2 बॉल चांगले फेकलेत. फुल क्रॉस बॉल होता. टप्प्याचा वेट केला आणि बॉल फेकून दिलं एका धावेसाठी. चला काय मनोज उघडे. त्याला माहिती आहे या ओव्हर मध्ये कसं खेळायचं आहे. अगदी स्वतःचे विकेट ठेवून मात्र ग्राउंड शॉट मारले जातात. त्याला माहिती आहे आपण लास्टचे 6 बॉल जरी उभे राहिलो तरी या 24 धावा आपण चेस करू. आता समीकरण 15 बॉल आणि 23 ची गरज. पुढचा बॉल मंगेशचा. हा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आहे. दात्रीची वाडी टीमचा कॅप्टन यायचंय. कारो टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. दात्रीची वाडी टीमचा कॅप्टन लगेच यायचंय. या वेळेस क्लासेस स्वीट ऑफ साऊंड. लांबच लांब लचक फेकून दिलाय. बॉल जावे सीमारेषा पार. रन्स मिळतील 6 षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा रमेशसाठी. हा बॉल देखील फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बारा बॉल आणि 9 धावेची गरज. त्याला सामना स्पीडअप करा बेडसगाव टीम. त्याला दातीचीवाडी टीमचा कॅप्टन यायचे आणि तर पॅनलाइज केलं जाईल. पहा शेवटचे 12 बॉल राहिलेत. आपल्याला दिलेले बेल 3 वाजता बोलवलं होतं. आपण उपस्थित राहायचं होतं
आयोजकांचा कॉल येतोय आणि त्या पॅनल्टीला मात्र सामोरे जावं लागेल. पुढचा बॉल 12 बॉलचा खेळ शिल्लक 9 धावेची गरज. हा बॉल फेकून दिलाय, झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र चांगला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. शेवटचा कॉल असेल. आयोजकांची सूचना येते दातेचीवाडी संघाला. पहा, आयोजकांची कॉल येते टॉस उडवल्या, टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. तर आता 11 बॉल बनवायचे, 9 धावा. संजय गोलंदाजी ट्रॅकवर, फलंदाज कैलास मैदानात आलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक विजय, चुकी होणार नाही. इथे मात्र तेजस आलाय, पाहूया, चोरली गेले धाव. रवी आहे मैदानात, तोपर्यंत कुठेतरी आशा असेल टीम बनवली संघाला. पाहूया कशा प्रकारे मात्र मैदानामध्ये खेळ केला जाईल. टीम बेळीसगाव विपक्ष बनवली असा सामना पाहतोय आपण. अगदी वादळ आलाय मैदानात. कोणता संघ मात्र इथे विजय होतोय. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि बनवायचे 9 बॉलला 8 धावा. पुढचा सामना श्रीसिद्धनायक कारा विपक्ष होमसाई दातेचीवाडी. हा बॉल इथे मात्र चांगला आहे. एकच धाव सन्मान दिला जातोय. एकेरी दुकेरी धावेला मात्र प्राधान्य दिलं जात आहे. आता मात्र एका धावेची गरज आहे. पाहूया पुढचा बॉल. पाहूया एक धावेची गरज आणि इथे विजय चौकार. फलंदाज तेजसच्या बाट मधून आलाय चौकार. तो दाते लगेच जायचं मैदानात आणि क्षेत्ररक्षण साजून गायचं आहे.